आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। वनराज आंदेकरचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर, तो खाली बसला अन बचावला। रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला। नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भाऊ शिवम सोबत ते थांबले होते। यावेळी शिवम याच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र शिवम थोडक्यात बचावल्याचे बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी फिर्यादीत म्हटलंय। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। नाना पेठेसारख्या गजबजलेल्या भागात रात्री ही घटना घडली। एरवी मित्रांच्या गराड्यात असणारा वनराज रविवारी मात्र शिवम सोबत थांबला होता। जवळच त्याचं घर होतं आणि घरापासून चालत चालत ते मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या चौकात आले। हल्लेखोर त्याची वाट पाहत दबा धरूनच बसले होते। मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच 6 दुचाकी त्यांच्या दिशेने धावल्या। हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली, परंतु शिवम खाली बसल्याने तो बचावला। त्यानंतर सुरुवातीला एकानं आंदेकरांवर गोळ्या झाडल्या, एका पाठोपाठ एक अशा 5 गोळ्या झाडल्या। अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडले, त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला। ते दोघे पळून जात असताना वनराज यांच्या बहिणी संजीवनी आणि मेहुणा जयंत कोमकर बाल्कनीतून मारा मारा त्यांना सोडू नका अशी चिथावणी देत होते। तेव्हा आरोपींपैकी एक जण शिवमच्या अंगावर धावून गेला होता, मात्र शिवम तिथून पळून गेला। हल्लेखोरासमोर वनराज यांचा मात्र टिकाव लागला नाही आणि तो त्यांच्या हाती लागला आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानेही वार केले। रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेल्या पाहून नंतर मारेकऱ्यांनी पळ काढला। रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती। तसेच वनराज यांची बहीण संजीवनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर संशयित म्हणून सोमनाथ गायकवाड ही पोलिसांच्या ताब्यात आहेत। कालच पोलिसांनी 13 हल्लेखोरांना रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेतले। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि 95 45 46 84 73।